गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे की ज्या मनुष्याला भगवंताबद्दल विश्वास नाही ना, त्याची अवस्था कशी होते ना, याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे। जो मनुष्य या मानव देहारूपी या जन्माला आला ना, त्यानं भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे, आणि जो करत नाही त्याची अवस्था कशी होते ते आपण या कलियुगामध्ये डोळ्यांनी पाहत आहोत। म्हणजे अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही। महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता। म्हणजे ज्या मनुष्याला श्रीरामाबद्दल विश्वास वाटत नाही ना, त्या बिचाऱ्याला सर्व दुःख भोगावे लागतात। प्रभू राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे ना, तो मोक्षदाता आहे, म्हणून देहाची आणि संसाराची काळजी करणं व्यर्थ आहे। पण आपण हे कधी आपल्या लक्षात येतं का बरं? जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते ना, तेव्हा सर्व आपल्याला आठवू लागतं की आपल्याला जेव्हा आपल्या या पूर्ण देहामध्ये शक्ती होती तेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण केलं नाही, आणि आता आपली मृत्यूची वेळ जवळ आली आहे आणि तेव्हा आपल्याला सर्व हे आठवायला लागतं, आणि मग मनुष्य रडायला सुरुवात करतो। भगवंताला असं म्हणतो की भगवंत आता धाव, पण भगवंत तेव्हा धावेल का बरं? कधीच धावणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, म्हणजे जोपर्यंत आपल्या या शरीरामध्ये प्राण आहे ना, जोपर्यंत शरीर हालतं चालतं आहे, तोपर्यंत भगवंताचं प्रत्येकानं नामस्मरण घेतलं पाहिजे। पण मनुष्यानं हे लक्षात कधी येतं बरं? जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो तेव्हा लक्षात येतं ना। पण समर्थांनी बघा, आपली एवढी पुण्याई आहे ना, आपलं सर्व काही व्यवस्थित आहे, तेव्हा समर्थांनी आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जगाच्या पाठीवर आहे ना अशी एकमेव गोष्ट आहे की जी सर्वांचे खरे चेहरे दाखवते, ती कोणती आहे बरं? ती आहे ना, ती आहे ती वेळ। असं का म्हटलेलं असेल बरं? म्हणजे ही वेळ आहे ना, कशी फिरेल ती सांगता येत नाही। बघा, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, रामायण ही कथा सर्वांनी ऐकली सुद्धा असेल, पाहिली सुद्धा असेल की त्या रामायणामध्ये रामाला रात्री राज्य मिळणार होतं, पण सकाळी वनवास मिळाला, देवालाही भोग सुटला नाही ना। मग आपण तर माणसे आहोत, आपल्याला सुटेल का बरं? म्हणून प्रत्येकानं आहे ना या संसारामध्ये वागावं कसं, म्हणून एवढा त्रास होईल एवढा कोणाला त्रास देऊ नका। म्हणजे एवढं मन कोणाचं दुखावू सुद्धा नका की साक्षात परमेश्वर त्याच्या बाजूनं उभा राहील। एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, दुःख भोगणारा आहे ना कधी ना कधी नक्की सुखी होईल, हे 100% खरं आहे। पण दुःख देणारा आहे ना, तो कधीच सुखी होत नाही। हे जग आहे ना जरूर कमजोर असेल, पण साक्षात परमेश्वर नाही, भगवंत आहे ना चारी बाजूनी कॅमेरे लावून बसलेला आहे। पण हे आपल्या लक्षात कधी येतं? जेव्हा मृत्यूची वेळ जवळ येते ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं। म्हणून मनुष्यानं आहे ना गुणवान नम्रपणा ज्ञानी व्हावं। पण मनुष्य मात्र या गोष्टीकडे लक्ष देत नाही, तो अवगुणांकडं लक्ष देतो, अवगुणांकडून तो संपत्ती मिळवतो। मग मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काय येईल का बरं? काहीच येणार नाही।
म्हणून फळांनी लागलेलं झाड आहे ना, जसं खाली झुकलेलं असतं ना, तसं तर ज्ञानी आणि गुणवान व्यक्ती आहे ना, ती नेहमी जर नम्र असेल ना, तर मनुष्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होतं. भगवंताला बोलवावं लागत नाही. भगवंत आपोआप आपल्या घरी येऊन जातो. म्हणजे आपला हा जीवनातला अहंकार आहे ना, म्हणजे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, देवाला घातलेल्या हाराला सुद्धा कचऱ्यामध्ये जावं लागतं ना. म्हणजे अहंकार बाजूला ठेवा, माणूस म्हणून जगायला सुरुवात करा. बघा, हे जग किती सुंदर आहे, पण आपण मात्र याकडे लक्ष देतो का बरं? कधीच लक्ष देत नाही. कारण आपला स्वभाव कसा असावा बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, ज्यावेळी सकाळ होते ना, त्यावेळी आपण भगवंताला म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य देतो, म्हणजे पाणी देतो ना, तेव्हा आपला स्वभाव सूर्यासारखा ठेवा. उगवताना कधीच गर्व नाही आणि मावळताना कधीच भीती नाही. आपण जर चांगले कर्म करत असाल ना, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी कोणाची भीतीसुद्धा वाटणार नाही. आणि आज समर्थांनी आमच्या जीवनामध्ये, सद्गुरूंनी आमच्या जीवनामध्ये हेच आम्हाला शिकवलेलं आहे ना. आपल्याला कसली भीती आहे का बरं? कसलीही नाही. कुठेही सोडा, कुठेही जा, आमच्या जीवनामध्ये एवढा आनंद आणि समाधान आहे ना, ही भगवंताचीच कृपा आहे ना. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परिव्यापकु जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तयावी न कोठेरिता ठाव नाही. म्हणजे या प्रश्नाला श्री समर्थ असं उत्तर देतात ना, या हृदयामध्ये जो देव राहतो ना, तो नभाप्रमाणे सर्वत्र व्यापून उरलेला असतो असं समजावं. तो निरंतर सर्वत्र भरलेला आहे. तो येत नाही, जातही नाही, तो सर्वत्र व्यापलेला आहे. म्हणजे त्याच्याशिवाय या जगामध्ये मोकळी जागाच उरलेली नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की मला देव कुठे दिसतो बरं? तुम्ही म्हणता, बघा, साधू संत सांगून गेले ना, देव हृदयामध्ये आहे. पण देव नक्की आहे कुठे? बघा, जो निरर्थक मनुष्य असतो ना, भगवंतावर ज्या मनुष्याला विश्वास नसतो, त्याला हे निरर्थक प्रश्न पडलेले असतात. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर त्याचं उत्तर दिलेलं आहे. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा, देह टाकिता देव कोटे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. म्हणजे जो साधक आदराने प्रश्न विचारतो ना, की माणसाच्या हृदयामध्ये जो देव आहे तो कोण आहे, तो आहे कसा, तो दिसतो कसा. जेव्हा माणूस जेव्हा देहत्याग करतो, तेव्हा तो देव राहतो कुठे आणि नंतर कुठे जन्म घेतो, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. पण समर्थांनी सांगितलेले आहे की जेव्हा असे तुला प्रश्न पडतील ना, तेव्हा तू एकदा तरी निरूपण ऐकून बघ. एकदा तू निरूपण ऐकायला सवय लावशील ना, तेव्हा दर वेळेला तुझ्या कानावर आहे ना, भगवंत तुझ्या डोळ्यासमोर दिसू लागेल. कारण हे निरूपण आहे ना, तुमच्या जीवनामध्ये अशी भावना प्रेरित करत असतं की तुम्ही भगवंतापासून कधीच दूर नव्हता. कारण हे नामस्मरण आहे ना, जेव्हा सतत तुमच्या हृदयामध्ये घडलं जाईल, या वैखरीमध्ये सतत नामस्मरण तुमच्या निर्माण होईल, तेव्हा भगवंताला बोलवावं लागणार नाही. भगवंत आपोआप तुमच्या घरात येऊन बसेल. पण असं कधी होईल बरं? जेव्हा आपण उपासनेला सुरुवात करू, जेव्हा आपण सर्व काही भगवंताने सांगितलेल्या नियमांमध्ये राहू, तेव्हाच हे घडेल ना. नाहीतर अशी गोष्ट घडेल का बरं? कधीच घडणार नाही. पण हा कलियुग आहे ना, बघा, काटे त्यांच्याच पायात घुसतात ना, ज्या अनवाणी चालतात
त्रास त्यांनाच होतो ना जे इमानाने वागतात. पण ही जगाची अशी उलटी रीत आहे ना, बघा सर्वांना माहीत आहे. इथे प्रामाणिकपणाला वेडेपणा म्हणतात आणि लबाडीला हुशारी म्हणतात ना. म्हणजे मनुष्याचं आहे कसं बरं? हा कलियुग आहे ना, जसा जसा पुढे जाईल तशी तशी ही माणूस आहे ना लबाड होत जाणार आहे. आणि जर या कलियुगामध्ये आपण नामस्मरण करत असू, जर या कलियुगामध्ये आपण भगवंताची ही उपासना करत असू, तर आपल्यासारखा भाग्यवान कोणी नाही. कारण हा कलियुग आहे ना, या कलियुगामध्ये तुम्ही पाहाल तिथे प्रत्येक ठिकाणी अवगुण चालू आहे. आणि त्या अवगुणांमध्ये आपण सद्गुणी जर असू ना, आपल्या वैखरीमध्ये नामस्मरण असेल, तर आपल्यासारखा पुण्यवान कोणी नाही. जर खरं पुण्य करायचं असेल ना, तर बघा एखादा अनाथ व्यक्ती असेल, त्याला स्वच्छ धुवा, त्याला माणसामध्ये आणा. हे सर्वात मोठी ईश्वर भक्ती आहे. पण आपण मात्र आपण फक्त निरूपणापुरतं ऐकतो, एका कानामध्ये ऐकतो, दुसऱ्या कानामध्ये सोडून देतो. ही भक्ती नाही. आपल्याला भक्ती आहे ना, ती बघा फक्त हृदयात साठून जमणार नाही, ती बाह्यरूपे भक्तीसुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. म्हणजे बघा जी लहान लहान मुलं असतात, म्हणजे थोडक्यात भिकारी असतात, आपल्याला कधी कधी भेटतातसुद्धा. कोणी अनाथ असेल ना, त्याला जर कसली मदत हवी असेल तर नक्की त्याला मदत करा. कुणी लहान मुलगा असेल, त्यांची शिक्षण घेण्याची ऐपत नसेल, त्यांना नक्की शिक्षणाला मदत करा. ही ईश्वर सेवा आहे ना, कलियुगामध्ये भगवंताची हीच ईश्वर सेवा आहे. आणि जो ही ईश्वर सेवा करतो त्याला वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. तो सर्वस्वी आहे ना, भगवंताचा लाडका असतो. समर्थांनी दुसरी ईश्वर सेवा सांगितलेली आहे की चुकणाऱ्याला क्षमा करा. कारण जर कोणी एकदा चुकला ना, त्याच्यापासून त्याला धडा मिळावा म्हणून मनुष्यानं दुसऱ्याला क्षमा करणं आहे ना, तो सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे. बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याला 2 मुले होती. एके दिवशी त्याचा धाकटा मुलगा त्याला म्हणाला, बाबा तुम्ही संपत्तीची वाटणी करा आणि माझा हिस्सा मला परत द्या. वडिलांनी धाकट्या मुलाची इच्छा मान्य केली. त्यांच्यावर न रागवता किंवा त्याच्याशी वाद न घालता त्यांनी त्याला त्याचा वाटा लगेच देऊन टाकला. पण त्या मुलानं आपला सगळा पैसा होता ना, तो सगळा पैसा घेतला आणि तो दूर दिशी निघून गेला. त्यानं तो पैसा बघा एवढी उधळपट्टी केली की सर्व मजा करण्यामध्ये तो पैसा उडवून टाकला. ज्याचा त्याचा पैसा होता ना, त्याचा पैसा संपून गेला. पैसा संपत असताना त्या गावामध्ये दुष्काळ पडला. त्याला काही कामधंदाही मिळेना. कसं तरी त्याला जनावरांची राखण करण्याचं काम मिळालं आणि त्या जनावरांना जे खायला दिलं जात असे ना, त्यातून काही चोरून तो खायचा. वेळ त्याच्यावरही आली होती. शेवटी त्या मुलाला आपल्या घरच्यांची आठवण येऊ लागली. कारण असं काम तो किती दिवस करू शकत होता. त्याच्या मनामध्ये विचार आला की त्याच्या घराचे नोकरसुद्धा मजेत असतील आणि मी मात्र भुकेने इथे तडफडत आहे. त्यानं लगेच घरी जायचं ठरवलं. ज्या वडिलांकडनं त्यानं आपल्या संपत्तीचा वाटा मागून घेतला होता, त्यांच्याकडे तो पुन्हा आला. त्याला वाटलं की ते आता आपल्याला परत घरात घेणार नाही, त्याला रागवतील. पण तसं अजिबात झालं नाही. त्याचे वडील त्याच्या परतण्याची जणू वाटच पाहत होते. त्यांनी त्याला दुरूनच ओळखलं आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली. तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा मी चुकलो आहे, मला क्षमा करा. मी तुमच्या विरुद्ध पाप केलं आहे, तुमच्या विरुद्ध वागलेलो आहे. मी तुमचा मुलगा म्हणण्या इतकं लायक नाही. केवळ एक नोकर समजून मला घरात राहू द्या. पण वडील ते आई वडीलच असतात ना. पण वडील आपल्या नोकराला म्हणाले, लवकर त्याच्यासाठी चांगले कपडे आणा आणि त्याच्या बोटामध्ये अंगठी घाला, त्याच्या पायामध्ये चप्पल घाला, उत्तम भोजन बनवा
आणि माझ्या मुलाला उत्तम भोजन द्या. चला आपण आज सण असल्यासारखं आपण साजरं करूया. पण त्यावेळी मोठा मुलगा शेतात काम करत होता आणि जेव्हा घरी आला ना तेव्हा त्यानं सर्व वातावरण पाहिलं आणि सर्व वातावरण पाहून त्याला नवल वाटलं. त्याच्या भावाने आगमन साजरं करण्यासाठी हे सर्व होत असल्याचं त्याला जेव्हा समजलं ना त्याला भरपूर चीड आली. त्या गोष्टीची त्याला वाईट वाटलं. त्यानं वडिलांना विचारलं, बाबा मी इतकी वर्ष तुमची सेवा केली, तुमच्या इच्छेनुसार वागलो, पण माझ्यासाठी तुम्ही कधीच असं काही केलं नाही, मला कधी काही दिलंसुद्धा नाही, मग याच्यासाठी हे सगळं का बरं? तेव्हा वडिलांनी थोरल्या मुलाला समजावलं की बाळा तू तर नेहमीच माझ्याबरोबर आहेस ना आणि माझ्या जवळ होतास, सगळं आहे ते तुझंच आहे ना, पण आज आपण उत्सव साजरा का करत आहोत? कारण तुझा छोटा भाऊ आहे ना तो आता घरी आलेला आहे, तो आता पुन्हा जिवंत झाला आहे, तो हरवलेला होता ना तो आता पुन्हा सापडलेला आहे. एखादा मनुष्य म्हणजे याचं तात्पर्य काय आहे बरं? एखादा मनुष्य आहे ना चुकीच्या मार्गाने चालला असेल ना तर त्याला त्याची चूक सुधारण्यासाठी आयुष्यात एक संधी दिली पाहिजे. त्याच्यासाठी जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आणखी एक जन्म घेण्याची त्याला गरज नाही. दुसरा दैव मनुष्य आहे हे जेव्हा मनुष्याला कळेल ना तेव्हा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली जातील. पण मनुष्य काय करतो बरं? जेव्हा आपल्या घरातला कोणी काही चुकतो ना लगेच त्याला मारझोड करतो. म्हणून प्रत्येक मातापित्याला सांगणं आहे, कारण या जगामध्ये या कलियुगामध्ये असा एकही माणूस नाही की तो चुकत नाही. आपली मुलं जरी चुकली ना त्यांना क्षमा करायला शिका. कारण का बरं? कारण तुम्ही त्यांना रागवलात ना, कारण जेव्हा रागवायचं असतं ना तेव्हा तुम्ही त्यांचे लाड करता आणि जेव्हा तुमच्या त्या हाताबाहेर जातात ना तेव्हा तुम्ही त्यांना मारायची सुरुवात करता. म्हणून असं करून जमणार आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक आईवडिलांनी आहे ना बघा आपल्या मुलांना समजून सांगावं. जेव्हा लहान असतात ना तेव्हा त्यांच्यावर संस्कार करा, तेव्हा मोठं झाल्यानंतर तुमचं ऐकतील ना, नाहीतर तसं ऐकतील का बरं? म्हणून आयुष्यामध्ये आहे ना दुसऱ्याला क्षमा करायला शिका. जेव्हा आपण क्षमा आहे ना दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, बघा आपण ऐकलेलं असेल. पण अहंकार जेव्हा सोडू ना तेव्हा हे सर्व गुण आपल्या अंगामध्ये येतील, नाहीतर तसे येतील का बरं? अजिबात नाही ना. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण काय पाहत होतो बरं की जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये भगवंताबद्दल विचार नसतो, भगवंताबद्दल नास्तिक भाव असतो, तेव्हा त्याला आहे ना उपासनेला बसायला हवं. तेव्हा त्यानं समर्थ निरूपण ऐकायला हवं. समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. बहुनामया रामनामी तुळेना अभाग्यानरा पामरा हे कळेना विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पुसे. म्हणजे भगवंताची अनेक नामं आहेत ना, पण त्यात रामनाम हे सर्वश्रेष्ठ आहे ना, परंतु ही गोष्ट मनुष्याला कळते का बरं? अजिबात कळत नाही. बघा तुम्ही पाहिलं असेल देवांचे देव महादेव जेव्हा हा हळाहळ विषाचा दाह नाहीसं करण्यासाठी शंकरानं रामनाम घेतलं ना तेव्हा बघा शंकराचा दाह कमी झाला ना, तेथे या मनुष्याच्या मताला काय किंमत आहे बरं? पण जेव्हा मनुष्याला कळेल ना की रामनाम हे किती श्रेष्ठ आहे, नवे नवे बघा त्रिदेव म्हणजे भगवान शंकर दत्तगुरू, बघा जेव्हा हे श्रीरामाचं नाम घेतलं तेव्हा मनुष्याच्या जीवनाचं आहे ना नवे नवे देवांनाही भगवंताचं नाव घ्यावं लागलं, श्रीरामाचं नाम घ्यावं लागलं. तर आपण कोण आहोत बरं? म्हणून श्रीरामाचं नाम आहे ना प्रत्येकाच्या मुखात असायला हवं. तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असतील ना,
जेव्हा तुम्ही भगवंताशी प्रेम जडेल ना, भगवंताचं नामस्मरण तुमच्या घरामध्ये होईल, तेव्हा तुम्ही सर्व प्रश्न भगवंताला विचारू शकता. आणि अंतर्मनातून विचारलेले प्रश्न आहे ना, जेव्हा तुम्ही अंतर्मनातून भक्ती करता तेव्हा भगवंत आहे ना, त्या अंतर्मनातून तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करत असतो. पण आपला विश्वास असायला हवा, आपली श्रद्धा असायला हवी, तेव्हाच घडेल ना. म्हणजे श्रद्धेशिवाय काही नाही. जर तुम्ही माझा प्रश्न सुटल्यानंतर तेव्हा मी तुझी भक्ती करेल या मताने तुम्ही या भक्तिमार्गामध्ये येत असाल ना, तर अजिबात येऊ नका. इथे स्वतःचं मन भगवंताला द्यावं लागतं. तू करशील ना तेच खरं, तीच पूर्व दिशा, असं तुम्ही भगवंताला म्हणाल ना, तेव्हा तुमचे सर्व प्रश्नांची सोडवणूक होईल. आणि असा दिवस आहे ना, यायला वेळ लागणार नाही. आम्हीसुद्धा गरीब होतो, आमच्यासुद्धा जीवनामध्ये खूप दुःख होतं, पण आज आमची वेळ आहे ना, एवढी सुंदर आलेली आहे ना, आमच्या जीवनामध्ये समाधान आहे. सर्व काही आम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण झालेली आहेत, तुमचीसुद्धा होतील. फक्त मनोभावे मनामध्ये भावना ठेवा. दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा, दुसऱ्याबद्दल वाईट विचार कधी करू नका. बघा, एक ना एक दिवस असा येईल ना, तुमच्या मनासारखं घडू लागेल, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे ना, वेळेवेळेला तुमच्या मनामध्ये ठेवा, तुमचं कल्याण होईल. तुमच्या जीवनामध्ये दुसरी कोणतीही चिंता राहणार नाही, तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण होतील. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.